आपल्या शाळेमध्ये झाडे सर आले होते, फक्त एवढा एक शब्द वापरा, ठीक आहे. आणि मग झाडे सर विषयी तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु मी त्यांचे आई वडील शिकले आपल्याला, ते प्रत्येकाचे आई वडील शिकले, सातवीत प्रत्येकाचे आई वडील सरच्या हातून गेले. तुमचे वडील, तुमच्या आत्या, काका, मोठे वडील, जे कोणी शिकले ते सरांच्या हातून शिकलेले आहे. ते सर आज आपल्या गावाच्या जवळ कार्यक्रमानिमित्त आले, परंतु सरांची आता वर्ष सांगतो मी. सर इथे होते ना, आम्ही दोघे हो, ते जे सर ज्यांच्या तेरवी कार्यक्रम होता त्या तेरवी कार्यक्रमाला आले. कडवे सर, कडवे सर या ठिकाणी होते. त्या सरांसोबत झाडे सर. तो काळ आहे जवळपास 33 वर्षापूर्वीचा. 33 वर्षानंतर पुन्हा सर आपल्या शाळेमध्ये आले. नेहमी ते येतात जातात, संपर्क आहे. एक शिक्षक म्हणून त्यांनी जे काही गावाशी नाळ जोडलेली आहे त्या काळामध्ये, तर ती नाळ अजूनही कायम आहे. एक म्हणजे जिव्हाळ्याचे संबंध जे काही असेल ते, आणि म्हणून सर प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात. पण तुम्हाला त्यांची ओळख नाही, आम्हाला तर नव्हती. फक्त मी सरांचं नाव ऐकलं होतं की झाडे सर ज्यावेळेस इथे आले तेव्हा इथे कुंपण घालण्यापासून, झाडं लावण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी या गावामध्ये, या शाळेमध्ये बदल व्हायला लागला. आणि विशेष म्हणजे जेव्हा राज्यात कुठे शाळेत टीव्ही नसेल, कारण टीव्ही म्हणजे खूप महागडी आणि दुर्लभ गोष्ट होती, ज्याला आता आपण काय मर्सडीज गाडी किंवा काय म्हणतो, आयफोन म्हणतो ना, आपल्यासाठी आज आयफोन जसा दुर्लभ आहे तसं एखाद्या जिल्हा परिषद शाळेला टीव्ही त्याही पेक्षा दुर्लभ होता. त्या काळामध्ये सरांनी गावाच्या मदतीने, प्रशासनाच्या यांनी स्वयंप्रेरणेतून इथे टीव्ही घेतला होता. आणि अख्खं गाव, हेच नाही, हडसती सुद्धा इथे टीव्ही बघायला रात्रीच्या बसत होते. हे मी ऐकल्यानंतर मला त्यातनं प्रेरणा मिळाली. सर, मी पंकज भाऊला सांगितलं, व्यवस्थापन समितीला, जर एवढा उज्ज्वल इतिहास आणि एवढी परंपरा जर गावची असेल तर आता ही शाळा डिजिटल करायलाच पाहिजे, कारण त्याची सुरुवात झाडे सरांनी तेव्हा केलेली होती. त्याच्यामुळे तो खंड पडायला नको. तर झाडे सर आपल्यामध्ये, आपण सहृदय 3 टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करू. लेट्स गो. तर आपल्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज भाऊ यांना विनंती करतो की मान्य झाडे सर यांचं त्यांनी या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये छोटस पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. या झाडे सर, तुम्ही आलात, गुरुवारी आहे आमच्यासाठी. आपल्या या तुमच्या विद्यार्थ्यांची जी मुलं आहेत यांना आपण मार्गदर्शन करावं, शिक्षक या नात्याने हक्काने त्यांच्याशी बोलावं. बसून बोलले ते. विद्यार्थी मित्रांनो, माझे विद्यार्थी पंकज आणि तुमच्या शाळेतील गुरुवर्य, तुमचे शिक्षक वृंद, मी तुमच्या शाळेला आज एक सदिच्छा भेट दिली. अनपेक्षितपणे, माझी काही तशी शाळेमध्ये येऊन तुमचा त्रास द्यावा अशी इच्छा नव्हती. काही जे स्नेहाचे संबंध आहे, जिव्हाळ्याचे संबंध आहे, अशा लोकांना भेटण्याची आतुरता होती. बरेच दिवसापासून इकडे यायचं, परंतु काही योग येत नव्हता. तर त्यांना आम्ही ज्या शाळेमध्ये, इथे माझे सहकारी मुख्याध्यापक होते ते स्वर्गवासी झाले, आणि आज त्यांचा 13वीच्या कार्यक्रमानिमित्तानं मी इथं आलो त्यांच्याकडे. म्हटलं आपले जुने सोबती आहेत, त्यांनाही जाता जाता भेटावं म्हणून मी आलो. मी ज्यावेळेस या शाळेमध्ये आलो त्यावेळेस ही जुनी इमारत होती, आणि शाळेच्या दरवाजापासूनच काय करायचे गुरंढोरं जायचे. आणि आल्या आल्यात मग आम्ही गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य मिळालं. मग शाळेला आम्ही कुंपण घातलं काटेरी, आणि मग फुलझाडं असं तसं लावून शाळेची रंगरंगोटी सजावटी केली. त्याच्यानंतर त्या शाळेला आम्ही विद्युतीकरण केलं, लोकांचा सहभाग मिळाला, पैसे मिळाले आम्हाला सहभागामधून. आणि शासनाची योजना होती त्या काळामध्ये 34-35 वर्षाच्या पूर्वी टीव्ही, दूरदर्शन संच लावून तो जिल्ह्यातला पहिला टीव्ही आमच्या शाळेनं लावला. त्यावेळेस या पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रामेकर साहेब होते, सभापती घोरपडे साहेब होते, आणि आम्ही भव्य दिव्य कार्यक्रम इथे घेतला त्या काळामध्ये.
आणि या लोकांना मुलांना शाळेमध्ये टी व्ही बघण्याची आणि ज्या दूरदर्शनवर चांगल्या चांगल्या मालिका त्यावेळेस आल्या ते पाहण्याची आम्ही सोय उपलब्ध करून दिली. अशा प्रकारचं या शाळेमध्ये मी माझ्या स्वतः गावावरून काय करायचं रोपटे आणायचो आणि पूर्ण इथे सुबाबाचं बन मी तयार केलं होतं की माझ्या बदली पश्चात नंतर मग आता त्यांनी त्याचं विल्हेवाट करून पैसा मिळाला शाळेच्या याला. सागाची झाडं होती, बरंचसं चांगलं वातावरण होतं. आज तर त्याच्यापेक्षा मला असं वाटते की इथे म्हणजे एक वेगळं स्वरूप पाहायला मिळून राहिलेलं आहे की मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता सारखीचा की माझी ही जुनी शाळा अशी एकदम म्हणजे इथं येऊन थांबावं असं वाटते. इतकी सुंदर वाटते शाळा. तुमचं भाग्य की तुम्ही आज या शाळेमध्ये शिकत आहात. तुमचे गुरुजी चांगले आहे म्हणूनच या शाळेचं काय स्वरूप म्हणजे असं जिवंतपणा आहे इथं. तुम्हाला एकच संदेश की तुम्ही चांगले शिका, मोठे व्हा आणि मोठ्या पदावर जाऊन आपलं नाव कमवा. शाळेचं, तुमच्या गुरुजीचं, तुमच्या कुटुंबाचं एवढीच तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द तुम्हाला मी सांगितले. थांबतो. तुमचं आमच्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन आहे ते अनमोल आहे. दिलेला संदेश त्याहीपेक्षा मोलाचा आहे की प्रत्येकाने शिकून मोठं व्हायचं आहे. सरांशी आता जेव्हा ऑफिसमध्ये बोलत होतो तर सर या शाळेत पोहोचण्यासाठी सरांचं गाव बोपापूर तुम्हाला माहित असेल. बोपापूर नंतर हायवेवरून पोहण्यात येऊन नंतर मार्ग नव्हता. सरांनी सांगितलं तुम्हाला माहित असेल बोपापूर पण काळीची जमीन आहे आणि पोहण्यानंतर इकडे बरेच दूर काळीची जमीन आहे. तेव्हा रस्ते नव्हते. आता शेतात जायला जरी चांगले रस्ते आहे, पहिले गावोगावी जायला रस्ते नव्हते. तेव्हा 9-18 किलोमीटर पाय फसायचे आणि काटे गोटे सगळे पावसाळा भर सर या शाळेमध्ये बोपापूरहून पायदळ इथे यायचे. 9 किलोमीटर जवळपास 9 किलोमीटर चालत यायचं. पावसामध्ये चिखलाचा रस्ता. आता तुमच्या शेतात जाण्यासाठी सुद्धा चांगले रस्ते आहे, ज्याला आपण पांधन म्हणतो, पांधणी आहे. तेव्हा तसं नव्हतं. त्याही काळामध्ये इथे येऊन म्हणजे सरांनी सांगितलं की रोपटे गावावरून घेऊन यायची. रोपटी सुबाबळीची गावावरनं आणायची, इथे लावायची, त्यांना वाढवायचं आणि ते एक सुंदर म्हणजे हिरवीगार शाळा त्यांनी घडवली होती. तर तो जो अनुभव आहे प्रेरणादायी आहे. आमच्यासाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. आज आमच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे हिंगणघाटून निघालो तर इथे येतपर्यंत एकही खड्डा नाही. अशी रोड आम्हाला एकही खड्डा नाही. म्हणजे मी तर म्हणजे कधी कधी मनात म्हणतो की आज सुविधा किती की सास्तीला पोहोचेपर्यंत शाळेपर्यंत एकही खड्डा नाही. इतकी हे व्हायची की भारोला की बाबू तुम्ही पाहिला असेल त्याचे मोठाले काटे राहायचे आणि नाल्यापासून तर एकदम तिथे रोडपर्यंत पोहोचायला म्हणजे कसरत होती. हो. आणि त्या हायवेने त्या बाबळी खूप होत्या. त्याच्यामध्ये त्याचे जे बाबळीचे एवढाले मोठाले काटे ते चिखलात जर आतमध्ये असेल त्याच्यावर जर पाय पडला तर तो पायात रुतायचे. ह्या अशा सगळ्या स्थितीमध्ये शिक्षक म्हणून जगणं आणि शिक्षक म्हणून त्या गावामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं तितके त्याच्यातून येऊन सगळं पुन्हा आपलं व्यवस्थित करायचं. पुन्हा संध्याकाळी आपलं ओटे खोसायचे आणि पुन्हा निघायचं आणि पुन्हा 9 किलोमीटर पायदळ घरी जायचं. दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहाने पुन्हा यायचं. तर ते विद्यार्थी शिकावे यासाठी सरांचा हा संदेश खूप महत्वाचा आहे. शिकून मोठं व्हायचं. सर तुम्ही इथं आलात, खूप आनंद झाला. म्हणजे मला तर खूप आनंद झाला की बाबा जे झाडेसर मी लोकांच्या म्हणजे तोंडून ऐकत होतो, आज मला झाडेसर बघायला मिळाले. आणि विशेष म्हणजे प्रेरणादायी शिक्षक आहात तुम्ही. तुमचं दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी आमच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन समिती, शाळा आणि या शाळेचे सगळे विद्यार्थी जे सदैव ज्यांना वाटत असते की झाडेसर आम्हाला सदैव भेटत राहावे. तर तुमच्या दीर्घायुष्याच्या आणि निरोगी जीवनाच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि आशा व्यक्त करतो की आता तुम्ही जेव्हा केव्हा याल तेव्हा तुम्ही आमच्याकडे यावं, आमची हालहवाल विचारावी की तुमची जी शाळा आहे त्या काळातली ती आज कशी आहे ते तुम्ही विचारावं.
नाही. तुम्ही मला आले याबद्दल. तुमच्या शाळेबद्दल मुळातच काय आहे, आस्था होती, परंतु येण्याचं काही जुळत नाही. माणूस काय आता म्हणजे गेलंच पा म्हणजे योगायोग येत नाही, आपल्या धावपळीत राहते. तर तुमचे पुनश्च आभार व्यक्त करतो आणि आता आपण आमची रजा घेऊ शकता. तुम्ही धन्यवाद. दिलेला वेळ अनमोल आहे आणि मार्गदर्शन. नाही तुमचा मी अमूल्य वेळ घेतला. माझं आमच्या हातून शिकून गेलेल्या पालकांचे मुलं असले पाहिजे, नाही का? पंकज भाऊचा मुलगा आहे रुद्राक्ष. हा. हा पंकज भाऊचा मुलगा हा, आहे. मी त्याला त्यावेळेस मार्क केला तुझ्या चेहऱ्यावर. तू तेवढाच होता ते मी होताना. तर असं नाही, जिजाऊने लावल्या होत्या आता ना, भीती नको त्या दाखवू. नावा मारासाठी बिलकुल तेव्हा तोडली का एका मुलावर किती काड्या खतम होईल. एका गाडीने 2 मुलाला मारलं असं, एका मुलावर किती काड्या खतम होईल हा परिपाठ. तिथे कोणत्यात एक असं नागोबा का काहीतरी ठेवलं होतं त्या कोपऱ्यात होता. त्या कोपऱ्यात. ते थोडे लेट झाले, पोरं बरोबर त्या देवाला पाहायला लागले का आज येऊ काही येऊ. याची मिटिंग राहिली तर बाबा देव पावला आले नाही तसंच उद्या. म्हणजे गाडी किंवा असं आले बा तरी पॅन्टा धुण्याला शिक्षण म्हणजे असं गणित गणितात गणित लेट काऊन सोडवलं तरी मार्क, चुकलं तरी मार्क, अशी ख्याती लेट काऊन. म्हणजे फाडे तर बिलकुल झोपीतून उठत तरी बिलकुल आडवा विचारा उभा विचारा कसा विचारा. त्यावेळेस मी शाळेमध्ये स्वतःच्या हँडरायटिंग मनी वगैरे स्वतः लिहिल्या होत्या. ते 23-24 हा. जे फोटो होते ना ते स्वतः कलेक्ट करून म्हणजे दोन्ही मिळून स्वतः माझं लिखाण जे आहे ना म्हणजे हे होतं मनी लिहिलं होतं. चांगलं आहे. छान ठीक आहे सर. चला हो. तुमचा वेळ घेतल्याबद्दल